अमरावती म्हणजे आई अंबा आणि आई एकविरा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं आणि त्यांच्याच नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं हे शहर। या शहराला एकमेकांशी जोडणारे 8 रस्ते आहेत। त्यामधीलच एक रस्ता म्हणजे गांधी चौक ते साईनगर। याचं नाव शिलांगण म्हणून घेण्यात येतं। आई अंबा आणि आई एकविरा यांचे नवरात्रोत्सवाची सांगता म्हणजे पालखीचे सीमोल्लंघन याच रस्त्याने होते आणि असंच हे स्थान म्हणजे शिलांगण। गांधी चौक ते साईनगरचा मार्ग हा गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाला होता। या रस्त्यावर रस्ते कमी आणि खड्डे जास्त असे चित्र होते। अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कार्य प्रलंबित होते। साईनगर प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती तुषार भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या रस्त्यासाठी साकडे घातले होते। त्यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी 10 करोड रुपयाचा निधी मंजूर करून देत या रस्त्याची दुर्दशा थांबविण्यासाठी होकार दिला। त्यामुळे आता हा रस्ता अवघ्या काही महिन्यांमध्ये नूतनीकरणासह अमरावती वासियांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। या कामाचे भूमिपूजनाचा उद्घाटन समारोह 28 जुलैचे सायंकाळी 7 वाजता अमरावती भूषण पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि अमरावतीचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष डॉक्टर सुनील देशमुख तसेच पालकमंत्री व कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, नगरसेवक तुषार भारतीय, उपमहापौर संध्या टिकले, भाजपा शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांच्या हस्ते रविनगर चौक येथे मोठ्या थाटात पार पडला। भूतेश्वर चौक ते साईनगर चौक असे या कामाचे काँक्रिटीकरण व विद्युतीकरण असे स्वरूप आहे। पालखी मार्गाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आज संपन्न झालं। पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य, माननीय पालकमंत्री अनिलजी बोंडे, माजी पालकमंत्री सुनीलजी देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं। उद्यापासून कामाला सुरुवात होणार आहे। बरेच दिवसाची मागणी आज या ठिकाणी पूर्ण होते याचा आनंद मला आहे। मी मनपूर्वक आभार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मानतो की त्यांनी मला 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय या ठिकाणच्या लोकांच्या उपयोगाचा आपण या ठिकाणी करतो आहे। त्यामध्ये 1 कोटीचं आपण विद्युतीकरण करतो आहे। त्याचबरोबरीने 2.25 किलोमीटरचा हा रस्ता 32 फूट 7.5 मीटरच्या जवळपास हा रस्ता रुंद होणार आहे। या ठिकाणच्या जनतेला याचा खूप मोठा फायदा होणार आहे। मी या निमित्ताने सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचा धन्यवाद देतो। या सोहळ्याला नगरसेवक अजय सारस्कर, प्रणित सोनी, इंदू सावरकर, चेतन गावंडे, सचिन रासने, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी, रेखा भुतडा, सुनंदा खरड, आशिष अतकरे यांचेसह प्रभागातील गणमान्य नागरिक उपस्थित होते। व्हीसीएन करिता राहुल टेकाडे यांचा हा विशेष वृत्तांत।